अंकुश आणि जो ट्रॉम्बे असा सामना रंगला गेला होता. काय सामना गेला होता. नक्कीच अंकुश जिंकला होता. मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे तो मात्र मंगेश कोहली. परत अतिश चुकीला माफी नाही. असं फुलट चेंडू शतरक्षण तिकडे हजर आणि ते फॅक्ट उपबलन झाला का आणि ते फॅक्ट उपबलन झाला आणि फलंदाज पहिला हादरा बसला तो मात्र पातवाडी संघाला. अंकुश संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो मात्र मंगेश. यांना नम्र विनंती करतो की तुमचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. तसंच अंकुश आणि झू संघ दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. अंकुश आणि झू संघाचा संघनायक दोन्ही संघाचे संघनायकांना नम्र विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. जबरदस्त सामना आहे. दोन्ही संघ जर बघितले तर फायनलिस्ट संघ म्हणून ओळखले जातात. ते आज जर बघितले गेले तर पहिल्यांदाच लगेच समोर आमने सामने भिडलेले आहेत. लास्ट इयर मध्ये फायनलचा सामना जो रंगला गेला होता तो मात्र वर्सोवा वर्सेस पातवाडी संघ आज समोर प्रथमच भिडताना दिसत आहेत. ते मात्र पातवाडी वर्सेस वर्सोवा संघ दोघं ब्रदर्स मला वाटते मैदानात उतरलेले आहेत. भाऊ आहेत ना दोघं. एक तरफ चेतन एक तरफ होमकार. होमकार पंचांची गाड घेऊन खेळण्यासाठी सज्ज. माम फॉर्म पातवाडीचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो होमकार. अतिश राईट ओव्हर द विकेट मारा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. शतरक्षण तिकडे हजर नाही आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय का पंचांचा इशारा. एक डिक्लेअर झोन झालेला आहे. मी अगोदरच वर्णन केलं होतं समुद्र आहे हे नॅचरल आहे. मंगेश भरपूर असं क्रिकेटसाठी आपलं नाव पणाला लावलेला मंगेश काय अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी अप्रतिम असते. आज आपल्या संघासाठी अप्रतिम अशी कामगिरी केली ती. परत एकदा अतिश टू चेतन नक्कीच आपल्या नावासाठी नाही तर आपल्या गावासाठी नेहमी खेळत असतात. भरपूर असं चुरस आहे या पातवाडी संघामध्ये. तसंच परत एकदा गोलंदाजाचा फुलट चुकीला माफी नाही. त्या परत पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला. बाउंड्री लाईनच्या दिशेने दमदार चौका. कम ऑन डीजे. शेवटचा चेंडू घेऊन येतो तो मात्र अतिश मॅन फॉर्म वर्सोवा. धावसंख्या धावफलक झालेली आहे ती मात्र 8. एक गडी बाद. बघूया अतिशांचा पुढचा चेंडू स्ट्राईकवर आहे ते चेतन. राईट ओव्हर द विकेट अतिशांचा परत चुकीला माफी नाही. ब्युटिफुल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू. नक्कीच ब्युटिफुल शॉट पाहायला भेटला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलक झाला ते मात्र 14. 1 लॉस. आता नक्कीच आपले लाडके समालोचन सुद्धा इकडे हजर आहे ते मात्र खलीम अन्सारी यांना विनम्र विनंती करतोय आणि ट्रॉम्बे कोलीवाड्याला विनंती करतोय की आपलं एक सन्मान चिन्ह म्हणून घेऊन जायचं आहे. हडलं का ट्रॉम्बे कोलीवाडा. ट्रॉम्बे कोलीवाड्याने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. आमची गोल्डन स्पोर्टची कायम आठवण म्हणून तुम्हाला एक सन्मान चिन्ह परिधान करण्यात येत आहे. ते सन्मान चिन्ह घेऊन जायचं. हडलक ट्रॉम्बे. तसंच मी कलीम अन्सारी नक्कीच आपलं एक नाव आपलं एक लाडका समालोचक त्याला मी नम्र विनंती करतो की तुम्ही सुद्धा इकडे हातभार लावा. नक्कीच एक स्वप्न साकार करेल का आपल्या संघासाठी. नक्कीच हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं ते षटक घेऊन येतो तो मात्र मॅन फॉर्म वर्सोवा संघाचा स्वप्नील. स्ट्राईकवर आहे तो होमकार. राईट ओव्हर विकेट. जबरदस्त चेंडू ब्लॉक हलचा चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं ते ब्रह्मास्त्र यूज करताना दिसतं तो मात्र जू वर्सेस अंकुश 11 संघाचे दोन्ही संघनायकाने विनंती करतो की नाणेफेकीसाठी जायचं आहे.
नक्कीच परत त्याच लयमध्ये गोलंदाजी करताना दिसतो, तर मात्र बांधून ठेवलाय, रोखून ठेवलेला आहे ते मात्र ओमकार यांना. अप्रतिम अशी जू आणि अंकुश दोन्ही संघाचे अंकुश संघाच्या संघानेक इकडे हजर झालेला आहे. तसंच जू संघाच्या संघानकांना विनंती करते की नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसंच स्वप्नील यांचा परत एकदा तिसरा चेंडू घेऊन येते ओमकार यांच्यासाठी. परत तेच तर रार अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती मात्र मॅन फॉर्म वर्सोवा संघाचा स्वप्नील. का अप्रतिम गोलंदाजी, शरीरयष्टीने जर बघितलं गेलं तर अप्रतिम अशी गोलंदाजी करताना दिसतो. तो मात्र नक्कीच बॉडी लँग्वेजच्या याच्या हिशोबाने जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतो. तो मात्र वर्सोवा संघाचा स्वप्नील. स्वप्न साकार करेल का आपल्या गावासाठी? परत एकदा स्वप्नील तो ओमकार. कोण वर्चस्व होईल? पुलटा चुकीला माफी नाही असा चेंडू खेळपट्टीवर खेळून काढला आहे. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट पहा, अप्रतिम अप्रतिम. नक्कीच यांना काहीच चेंडू समजला नाही आणि धाव काय रनिंग बिटवीन जर पाहायला गेले तर 2 धावा का रोखू शकला नाही. आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलावर जर बघितलं गेलं तर 16 या धावसंख्येवर. झू कोलीवाडाच्या संघानाकडे विनंती करतो की तुम्ही सुद्धा नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओमकार अंकुश 11 संघाचा संघानायक इकडे हजर झालेला आहे. जो संघाचा रत्नेश. नक्कीच दोघं ब्रदर्स आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी नक्कीच भरपूर असा प्रयत्न करताना दिसतात ते मात्र. परत स्वप्नील परत फॅटची फाईन एज घेतो आणि फाकटुप्पा बलन झालेला आहे तो मात्र ओमकार. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेला आहे तो मात्र मॅन फॉर्म पातवाडीचा आतिषबाजी करेल का? नक्कीच वर्सोवा संघ जर बघितला गेला तर तेवढाच बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. त्या संघासमोर किती धावसंख्येचं लक्ष, किती धावसंख्येचा डोंगर ठेवतात तो पातवाडी संघ. खरंच आतिषबाजी करावी लागेल, कारण वर्सोवा संघ जर बघितला गेला तर फलंदाजाची भरपूर अशी ख्याती म्हणून ओळखला जातो तो संघ मात्र मॅन फॉर्म वर्सोवा. आता बघूया, जबरदस्त अजूनपर्यंत गोलंदाजी जबरदस्त हाताळलेली आहे अतिशयांच्यासाठी मॅन फॉर्म स्वप्नील. परत हवे चेंडू जातो आणि दोघं आणि बॅक टू बॅलन्स झालेला आहे तो बात आतिश. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच नाणेफेकीचा कॉल होताना दिसतो तो मात्र मड परिसरातील अंकुश वर्सेस झू कोलीवाड्यातील रत्नेश असा झू कोलीवाड्याचा एक नाणेफेकीचा कॉल होताना दिसतोय. नाणेफेकीचा कॉल अंकुश आणि वर्सेस झू कोलीवाडा संघ. नाणेफेकीचा कॉल उडवलेला आहे. नाणेफेकीचा कॉल झू कोलीवाडा संघ. लगेच तुमचा निर्णय आम्हाला लगेच तुम्ही निर्णय जेव्हा येतात तेव्हा तुमचा निर्णय घेऊन येत जा प्लीज. हरकत नाही आहे. नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा, जेव्हा आपण इकडे नाणेफेकीसाठी येतात तेव्हा तुमचा निर्णय तुमच्यासोबत घेऊन यायचा असतं. कारण तिकडे जाऊन काही चेंजेस करायचे नसतात, पण अगोदरच चेंजेस करून यायचं असतं. परत एकदा वैयक्तिक स्वतःचं दुसरं तर संघाचं तिसरं षटक घेऊन येतो तो मात्र मॅन फॉर्म वर्सोवा संघाचा लाडका खेळाडू अतिश. त्याच्या नावावर 2 बाईक आहेत. नक्कीच बाईक जर बघितलं गेलं तर क्रिकेट म्हणजे आज ट्रेडिशन झालेलं आहे. परत एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. शतरक्षण तिकडे तैनात आहे.
मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती मात्र 17. 17 आणि खतरा कोणावर पडतोय ते बघूया. एक तरफ आहे तर अतिश, तर दुसऱ्या तरफ आहे तो मात्र ओके. जो कोलिवाड्याने शतरक्षण स्वीकारलेलं आहे तसंच फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे ते मात्र अंकुश 11 संघाला. तसंच अतिशांचा परत एकदम तेच तर्रार असा गोलंदाजी करताना दिसतोय तो मात्र अतिश मॅन फ्रॉम वर्सोवा. रोखून ठेवले आहे ते मात्र 17वर. 17 अजूनही खतरा कोणावर पडेल अजूनही काही सांगता येत नाही. क्रिकेटमधलं जर बघितलं गेलं तर हा आकडा जर बघितला गेला तर खतऱ्याचा आकडा म्हणून ओळखला जातो. नक्कीच परत लाभ करण्याचा प्रयत्न. बॅटचे फाईन एज होते. एकच धावेवर मला वाटतं समाधान मानावं लागेल. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ते मात्र 18 या धावसंख्येवर रोखवलेलं आहे ते मात्र पातवाडी संघाला. अप्रतिम असं दोन्ही संघ जर बघितलं गेलं तर एक दोन्ही संघ जेव्हा गेल्या वर्षीची फायनलिस्ट जेव्हा झाली होती त्या फायनलिस्टमध्ये दोन्ही हेच संघ उपस्थित होते आणि काय सामना बघितला होता. शेवटच्या क्षणामध्ये मला वाटतं 2 षटकात 11 धावा गरज असताना प्रमोद कोहली आणि अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती आणि शेवटच्या षटकात मला वाटतं 8 धावसंख्येची गरज असताना परत एकदा त्याच पद्धतीने नो फ्री हिट आहे का, नो बॉल आणि इज अ फ्री हिट. फ्री हिट भेटलेला आहे आणि फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतोय का चेतन. नक्कीच अगोदर गेल्या वर्षीचं फायनल बघितलं होतं. शेवटच्या षटकात मला वाटतं 8 धावांची गरज असताना काय ती गोलंदाजी केली होती ती मात्र मला वाटतं तोच गोलंदाज चेतन होता काय ते कळत नाही. रुपेश होता. नक्कीच काय गोलंदाजी केली होती आणि अप्रतिम असा सर्वांचे लक्ष. परत एकदा अतिश, परत एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा पंचांचे पंख हवेत. अवांत धावसंख्येने भर. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलक झाल्या ते मात्र 20 या धावसंख्येवर. नक्कीच कोण क्षण आहे. अजूनही फ्री हिटची संधी आहे. फ्री हिटची संधी आहे फलंदाजच्या माहितीसाठी. फ्री हिटची संधी पुरेपूर फायदा घेतोय का चेतन. गरज आहे त्यांच्या फलंदाजीची तिथे मात्र पातवाडी संघाला. कारण सर्वांच्या नजरा त्या सामन्यावर तेव्हा पडल्या होत्या आणि तो क्षण जर टिपला गेला होता तो मात्र ड्रोनच्या माध्यमातून. नक्कीच फुल फ्रीचा बॉल आहे. परत एकदा नो बॉल. परत एकदा नो बॉल झालेला आहे. परत एकदा फ्री हिटची संधी होणार आहे. फ्री हिटची संधी होतीच. परत एकदा फ्री हिटची संधी. काय झालं अतिशला. प्रश्नचिन्ह पडलाय तो मात्र वसवा संघाला. परत नो प्लस 2 धावा अशा 3 धावा काउंट कराव्या लागतील. त्याच मोबदल्यात 23 या धावसंख्येवर संघ पोचला तो मात्र पातवाडी. नक्कीच अतिशला काय झालं प्रश्न. अतिशलाच थोडंसं प्रश्नचिन्ह झालेलं आहे. थोडस दडपण ना काळी खेळतोय का. नक्कीच हा सामनाच हा मॅच टुर्नामेंटच तेवढा महत्त्वाचा आहे. कारण आपण जर बघितलं गेलं तर टेनिसचं वर्ल्ड कप आज भाटी गावात उपलब्ध झालेला आहे. ते मात्र उपलब्ध करण्याचं जो 23 झाले हा फलकावर 23. फ्री हिटची संधी परत एकदा त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना दिसतोय आणि ते एका धावांचं रूपांतर 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्यात यशस्वी ठरतोय. रनिंग बिटवीन द विकेट पहा. अप्रतिम अफलातून अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते आणि या 2 धावसंख्येने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोचलेले आहेत ते मात्र 25 या धावसंख्येवर. चेतननं कुठेतरी आपल्या संघासाठी खूप मेहनत करताना दिसतो तो मात्र. चेतन आता परत अतिश तू चेतन एखादा बिग हिट येईल का आणि परत लाभ केलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह अँड इज बॅक टू बॅलन्स झालाय तो मात्र चेतन हडलग. चेतन कमॉन डीजे. आता देऊया एक डीजेला संधी. थँक्यू. नक्कीच ड्रिंक्स 3 ओव्हर षटक झालेले आहे. ड्रिंक्स ब्रेक प्लीज. नको एक बॉल आहे. ड्रिंक ब्रेक रेडी राहायचा आहे. शेवटचा चेंडू आहे. विकेट
शेवटचा चेंडू आहे. दोन हा? शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आहे. चैतन्य ही बॅक टू पवेलियन झाला आहे. जबरदस्त कमबॅक करताना दिसतो. मात्र अतिशय मॅन फॉर वर्सोवा संघाचा एक गुणवंत असा खेळाडू भूमीत आलेला आहे खेळण्यासाठी. चैतन्यची जागा घेऊन भूमिक नक्कीच पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. एक धाव होईल का? एक धाव दुसरी धावण्याचा प्रयत्न. जबरदस्त फील्ड फेकी ही अप्रतिम. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एक धावसंख्येने 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलावर जर बघितल्या गेल्या तर झाले ते मात्र 26. आणि आता ड्रिंक ब्रेक्स येणार आहे. यानंतर अजून समालोचन आपले लाडके कलीन अन्सरी सुद्धा देतील. कमॉन डीजे. हॅट्रिक चेंडू आहे स्वप्नीलचा. बघूया दोन्ही फलंदाज भूमित व अनिकेत. हॅट्रिकची संधी आहे. बघूया स्वप्नील भोंडे हे मोठं नाव आहे हरिविजय संघाकडून. हॅट्रिक चेंडू आहे. बघूया समोर आहे तो म्हणजे भूमित. जबरदस्त फटका, दमदार फटका, आक्रमण फटका, येतोय षटकार. डीजे जर हॅट्रिक षटकार मारले तर 3,000 रुपयाचं पारितोषिक विलास मोकल यांच्याकडून. स्वप्नील भोंडे वर्सेस भूमित माफ करा. मात्र बॅटची कड. किरण सोलंकी कडून जर हॅट्रिक मारली तर स्वप्नील भोंडे यांना 2,000 रुपये. बघूया भूमी त्यांची जागा भरण्यासाठी कोण येतोय. मला वाटतं आशिष आहे. आशिष एक चांगला फलंदाज बाद होतोय. तो म्हणजे भूमी त्यांच्या स्वरूपात त्यांची जागा भरण्यासाठी येतोय आशिष. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजे 4थं. हेच दोन्ही संघ मागच्या 2023 ला फायनलिस्ट संघ होते आणि त्याच्यामध्ये 12 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती आणि प्रमोद पाटील याने 1 धाव देऊन चांगली गोलंदाजी केली होती. आणि शेवटचं षटक रुपेश याने 7 चेंडूमध्ये 7 धाव करून नाही दिल्या.
अंकुश वर्सेस जू यानंतर सामना जूनी नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पुढचा चेंडू जबरदस्त फटका, दमदार फटका, येतोय काय षटकार, लाईट यांचा इशारा, गोल्डन षटकार. डीजे दुसरे ग्राउंडवर मिथलेश नवतरूंचा मिथलेश यांना थ्रो काढलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. एक थ्रो भेटलेला आहे, सापडलेला आहे दुसरे ग्राउंडवर. तिकडे चालू आहे सामना मछलीमार विरुद्ध नवतरुण. त्याच्यानंतर या दोघांमधून जो सामना जिंकेल त्वरित नायगाव बरोबर खेळण्यात येणार आहे ग्राउंड नंबर 2 वर, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढचा चेंडू चेंडू दोन चेंडू बाकी आहेत अजूनपर्यंत. धावसंख्या 38. आशिषाने पहिल्याच चेंडूवर दमदार षटकार मारलेला आहे. मात्र ऑप्शनचा खूपच बाहेर असलेला चेंडू, पंचांचा लॉईड पंचांचा इशारा. अमान्य चेंडूवर एक धाव वाढते, धावसंख्या वाढलेली आहे ती म्हणजे 39. चौथं षटक मार्गस्थ आहे, अजून 2 चेंडू शिल्लक आहे. आशिषाने एक षटकार मारलेला आहे. बघूया आशिष वर पातवाडी संघाचा भरोसा आहे, तो भरोसा कायम ठेवायला लागेल. आता मात्र स्कोर घ्यायचा प्रयत्न होता परंतु पाणी घेऊन जायचं आहे. रजनीश लोंडे यांनी जर उडी मारून कॅच घेतली तर केटी जेएन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे कॅच आली तर तू लो कॅच असली तरी पण 500 रुपये भेटतील. रजनीश तुझ्यासाठी चांगली संधी आहे. आरामात जर कॅच आली तुझ्याकडे तर खाली पडायचंय तुला कॅच घेऊन, तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. केटी जियन शेवटचा चेंडू बघूया आशिष साठी. चांगला फटका, बॅट हातातून सुटलेली आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव जबरदस्त, रनिंग बिटवीन द विकेट. धाव फलक वाढलेला आहे, धाव फलकावर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 4141. डीजे आमची जबरदस्त हायारी, गोल्डन स्पोर्ट हाय आमचा भारी, आमची जबरदस्त हायारी. भाटी गावाचं यो धनानीलाय गोल्डन स्पोर्टचा बावटा फडकीलाय. भाटी गावाचं यो धनानीलाय गोल्डन स्पोर्टचा बावटा फडकीलाय. आज सण कसा गाजतय बंदराला, जैसं उदान आयलंय दर्याला. आज सण कसा गाजतय बंदराला, जैसं उदान आयलंय दर्याला. गाव गावचा लोकायलाय बघावला कौरान. ग्राउंड 2 वर मछलीमार विरुद्ध नवतरुण. त्याच्यामध्ये एक फेकी सापडलेला आहे. मिथलेश यांना फेकी काढण्यात आलेला आहे ग्राउंड 2 वर. त्यामधून कोणी संघ जिंकेल त्वरित नायगाव विरुद्ध खेळण्यात ग्राउंड 2 वर, हे लक्षात घ्यायचं. नायगावच्या टीमने 2 नंबर ग्राउंड वर जायचं आहे. अज्ञेश उर्फ बालू. अज्ञेशने जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. केटी जैन. बघूया
जर षटकार 3 मारले तर विलास मोकले यांच्याकडून पातोडी संघाला 1000 रुपये आहेत. आणि बाद डीजे. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रमोद पाटील बघूया. नंबर 83 जर्सी नंबर. प्रत्येक षटकाला 200 रुपयाचं पारितोषिक धर्मेंद्र कोहली यांच्याकडून. आणि चौकाराला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आहे धर्मेंद्र कोहली यांच्याकडून. बघूया पहिलं विकेट घेतलंय. अजून विकेट घ्यावे लागतील बालू यांना. आज्ञेश उर्फ बालू. तडाखेबाज फलंदाज प्रमोद पाटील. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोर आहे 41. प्रमोद पाटील वर्सेस बालू. खूपच महत्वाचा ही दोन्ही टीम आहेत, कारण की दोन्ही टीम होत्या 2023 ला फायनलिस्ट टीम. त्यांचा सामना आज भाटीवीर समुद्र 2024 ला रंगतोय. क्वार्टर फायनलचा सामना. हलवार फिरकीचा जादूगर बघूया. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय 1 धावेसाठी. धावसंख्या 42. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया जास्तीत जास्त धावा करावे लागतील पातवडी संघाला जर सामन्यामध्ये राहायचं असेल, कारण की वर्षाव संघ हा बलाढ्य संघ आहे. पूर्ण एका बाजूला गाव आणि एक छोटीशी गल्ली पातवडी. याच टीमीने फायनलला हरवलं होतं वर्षाव संघाला. बघूया पुढचा चेंडू. ऑप्शन खूपच बाहेर असलेला चेंडू. पंचांचा निर्णय. लॉईड पंच. अमान्य चेंडू एक धाव वाढते. धावसंख्या पुन्हा एकदा वाढते बोनसच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती म्हणजे 43. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. तडाख्यात फलंदाज आशिष आहेत मैदानात. आता मात्र दमदार फटका येतोय, परंतु उंची जास्त आहे आणि लांबी कमी आणि बाद झालेला आहे तो म्हणजे आशिष. डीजे. प्रमोद पाटील विश्वास देतो भूषणला, कारण की शेवटच्या अजूनही 9 चेंडू बाकी आहेत आणि स्कोर बोर्ड आहे 43. झेल घेतला होता तो रजनीश यांनी. जर पडला असता तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक भेटलं असतं, परंतु मला वाटतं सिक्सर जवळ होता. जर पडला असता तर ती कॅच हातातून सटकली असती, षटकार गेला असता तर थोडं लफडं झालं असतं. चौथा चेंडू आज्ञेश उर्फ बालू. आता मात्र चांगला झेल. फुलटॉस चुकीला माफी नाही आणि एक मोठा गडीबाद भूषण यांच्या स्वरूपात बाद होतोय. 8वा गडीबाद मला वाटतं बाद होते हा भूषण यांच्या स्वरूपात. डीजे ला देऊ एक संधी. हॅट्रिकचा चान्स आहे आणि 1000 रुपये 2000 रुपये कमवायचा चान्स आहे. 1000 रुपये कमी झाले. आज्ञेश यांना 1000 रुपये आहेत. जर हॅट्रिक घेतली तर KTJ यांच्याकडून.
सागर, नवीन बॅटर सागर येतोय मैदानात. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा 43 आहेत. बऱ्यापैकी धावा आल्या होत्या, परंतु बॅट्समॅन थोडी घाई करतोय. षटकार मारण्याच्या नादात आउट होतोय. हॅट्रिक चेंडू आहे, बघूया आता. मात्र 1000 रुपये खिशात, चुकीला माफी नाही. आणि हॅट्रिक, पहिली हॅट्रिक जोरदार टाळ्या आज्ञेश उर्फ बालूसाठी. पहिली हॅट्रिक या सामन्याची, आजच्या दिवसातील. 1000 रुपये. गावगावचा लुटायलाय बघावला गौर आनंद सायलाय मनाला. भाटी गावाचे यो धनाने लय हॅट्रिक घेतलेली आहे आणि 1000 रुपयाचं पारितोषिक कमावलेलं आहे. ते म्हणजे विजय नगी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. बालू यांना शेवटचा गडी मैदानात, शेवटचा गडी मैदानात आहे. यज्ञेश यांनी या ओव्हर मध्ये 4 गडी बाद केलेले आहेत, 2 धावा दिलेले आहेत. काही जबर गोलंदाजी केलेली आहे. शेवटचा चेंडू आहे. 1000 रुपये KTGN. शेवटचा गडी मैदानात. शेवटचा गडी मैदानात. बघूया, 4 विकेट घेतलेले आहेत. आज्ञेश उर्फ बालू याने चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे. चेंडू अप्राय केलेला आहे. धावसंख्या 44. 5 षटक संपलेला आहे. देऊया एक DJ ला संधी, एक मधुर संगीत. गावाचे यो धनाने लय गोल्ड स्पोर्टचा वावटा फडकीला. थँक्यू DJ. शेवटचं षटक आहे, बघूया. वर्षित थोडस कानमंत्र देताना बालू, कारण की मागच्या ओव्हर मध्ये 4 गडी बाद केले होते आणि 3 धावा दिल्या होत्या बालू याने. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक अजून आलेलं नाही आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. KTGN विजय नगी यांचे 500 रुपये आलेले आहेत. पहिला चेंडू हळूहळू पद्धतीने खेळून काढलेला आहे. धावसंख्या हळूहळू वाढवत आहे, कारण की शेवटचा गडी आता मैदानात आहे. आता विकेट गेला तर नक्कीच ऑल आउट होणार आहे टीम. बघूया, धावा झाल्यात 45. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. प्रमोद पाटील मैदानात आहे, फिरकीचा जादूगर. बघूया बॅटिंग मध्ये काय करामत करतो का, कारण की उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत. पाच चेंडू मध्ये 5 धावा आल्या तरी 50 होतील, आणि 50 रन्स खूप जास्त आहेत मला वाटतं इकडे, कारण की पातोडी संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. मागच्या फायनल मध्ये खाली 42 धावा होत्या. चांगला फटका, परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षण बालू यांचं. माफ करा, 32 धावा होत्या खाली. बघूया, उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा आहेत 45. पुढचा चेंडू, रिवतचा फटका, जबरदस्त फटका मारला होता रिवतचा. आता चान्स घ्यायला लागेल मात्र. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत.
आमाने चेंडूवर एक धाव, बोनसच्या स्वरूपात धावसंख्या झाली ती म्हणजे 47. 3 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया, मॅच ऑन आहे अजूनपर्यंत. आणि त्रिफला उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, ऑल आउट झालेले पातवडी संघ. 47 धावा झालेले आहेत आणि 48 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. डीजे आज सन कसा गाजतय बंदराला, जैसं उदान आयलंय दर्याला. आज सन कसं गाजतय बंदराला, जैसं उदान आयलंय दर्याला. आज सन कसा गाजतय बंदराला, जैसं उदान आयलंय दर्याला. आज सन कसं गाजतय बंदराला, जैसं उदान आयलंय दर्याला. हाटी गावाचे योधन आणिलाय गोल्डन स्पोर्टचा बावटा फरकीला. हाटी गावाचे योधन आणिलाय गोल्डन स्पोर्टचा बावटा फरकीला. गावगावचा लुकायलाय बघावला, गौरा आनंद सायलाय मनाला. गावगावचा लुकायलाय बघावला, कौर आनंद सायलाय मनाला. भाटी गावाचे योधन आणिलाय गोल्डन स्पोर्टचा बावटा फरकीला. भाटी गावाचे योधन आणिलाय गोल्डन स्पोर्टचा बावटा फरकीला. सहा षटकाखेरीज धावसंख्या झाली ती म्हणजे 47 धावा झाल्यात आणि 48 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. आणि धावा कंपल्सरी कराव्या लागतील हे लक्ष असू द्या. धावा कंपल्सरी करायच्या आहेत. बघूया आता पातवडीच्या गोलंदाजावर नजर असेल, कारण की धावा खूप कमी आहेत परंतु गोलंदाजी खूप चांगली आहे. ते गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं आहे. परंतु जे वर्सोवाचे बॅट्समॅन आहेत, आतिश, समाधान, आकाश खूप डेंजरस बॅट्समॅन आहेत. परंतु गोलंदाजी प्रमोद पाटील, सागर, चैतन, ओमकार हे गोलंदाज पण अव्वल दर्जाचे आहेत. गेल्या सामन्यामध्ये खाली 32 दिले होते, त्यात रोखलं होतं. परंतु तो दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. तो 2023 होता, आता 2024 आहे. बघूया, दोन्ही बॅटर उतरलेले आहेत मैदानात. एका बाजूला आहे समाधान तर एका बाजूला आहे बाईकमॅन, ज्याच्या नावावर 2 बाईक आहेत, आतिश. नक्कीच अज्ञेश चायवाला जे हॅट्रिकची जी 1000 रुपये जे होते ते ऑनलाईन अज्ञेश चायवाल्याला ट्रान्सफर केलेले आहे. अज्ञेश चायवाल्याने त्यांची नोंद घ्यायची आहे. ते 1000 रुपये तुम्हाला पारितोषिक ठेवलेलं होतं जेडी ग्रुप यांच्या माध्यमातून. ते 1000 रुपये तुम्हाला केटीजी बॉईज यांच्या माध्यमातून ते 1000 रुपये तुम्हाला ऑनलाईन ट्रान्सफर केलेले आहेत. ते जरा चेक करा. KTGN. नक्कीच गेल्या वर्षीचे दोन्ही हे संघ लो स्कोरिंग सामना, कोण तो सामना विसरणार. आणि जो वर्सोवा संघाला असं वाटलं होतं की आम्ही 3 षटकात एखाद्या तो सामना संपू का, पण शेवटच्या क्षणी असं कळलं की वर्सोवा संघ फक्त बघत राहिले. आणि तो क्षण पूर्ण अख्ख्या भाटी गावाने, अख्ख्या मुंबई शहराने तो टिपला गेला होता. तो मात्र ड्रोनच्या माध्यमातून काय तो सामना पाहायला भेटला होता. तो मात्र गोलंदाजीचा चेंज ऑफ जो सामना बघितला तो प्रमोद पाटील होता. तो मात्र काय ती गोलंदाजी, फक्त 3 धावा खर्च केली होती त्या गोलंदाजीवर आणि तो सामना चेंज केला होता. आणि शेवटच्या क्षणात फक्त कलीन अन्सरी फक्त 8 धावसंख्येची गरज असताना काय तो सामना जिंकून दिला होता. तो मात्र पातवाडी संघ विसरू शकत नाही तो क्षण. तो क्षण आज होईल का, तोच परत एकदा. तसेच गेल्या वर्षी तर मला वाटतं 32 धावा होत्या, तर या वर्षी तर मला वाटतं 48 धावा दिलेल्या आहेत. त्या मात्र मॅन फ्रॉम वर्सोवा संघ एका तरफ आहे. तो मात्र
समाधान, तर एका तरफ आहेत बाईकमॅन अतिश. बॅक टू पॅव्हलियन. पहिला षटक घेऊन येतो तो मॅन फ्रॉम पातवाडीचा सागर. सागर किनाऱ्यावर आलेला आहे तो, मात्र सागर आणि सागर यांचं कनेक्शन आहे, नातं आहे. ते नातं बघूया कशा पद्धतीने त्या पातवाडी संघाचे साठी गोलंदाजीसाठी कशी गोलंदाजी करतो तो मात्र सागर. आणि एका तरफ आहेत एक अष्टपैलू खेळाडू समाधान. नक्कीच पंचांची गाठ घेऊन खेळण्यासाठी सज्ज समाधान. राईट ऑफ ओ द विकेट मारा करतो तो मात्र सागर. सामन्याला सुरुवात होते. धावसंख्येचे लक्ष घेऊन मैदानात हजर झालेला संघ मॅन फ्रॉम वर्सोवा. टाळ्या झाल्याच पाहिजे. जबरदस्त सामना आहे. लास्ट वर्षीचे फायनल हे संघ दोन्ही आता एक दुसऱ्यांना झुंज देताना दिसतोय तो मात्र. राईट ऑफ ओ द विकेट मारा. नक्कीच पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. जबरदस्त शतरक्षण. असंच शतरक्षण मला वाटतं खंजिलसाठी झालं होतं ते मात्र गेल्या वर्षी, आणि त्याच शतरक्षणाच्या जोरावर तो सामना जिंकवला होता तो मात्र पातवाडी संघ. कलीम अन्सारी. खरोखर शतरक्षण अप्रतिम होतं. बेस्ट बॅट्समॅन ओमकार कोहली मॅन ऑफ द सिरीज, त्याला सुद्धा टीव्ही भेटली होती. बेस्ट बॉलर प्रमोद पाटील होता आणि बेस्ट कॅचर आतिश कोहली होता. परंतु बघूया आजचा दिवस वेगळा आहे. ज्याच्या नावावर 2 बाईक आहेत तो फलंदाज आता पहिल्यांदा स्ट्राईक घेतोय, तो म्हणजे आतिश. चांगला गोलंदाज सागर पातवाडी संघाकडून. एका बाजूला पातवाडी कोलीवाडा तर एका बाजूला आहे वरसाव कोलीवाडा. दुसरा चेंडू सागर यांचा आतिशसाठी. चांगला फटका. एक धाव. तिकडे निशाण आहेत. एक जबरदस्त क्रिकेटर ऑलराऊंडर भाटी गावाचे निशाण तिकडे सज्ज आहेत. तिकडे झेंडा केलेला आहे. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं असतं. बघूया 2 चेंडू अजूनपर्यंत 2 धाव. पॉवर प्ले षटक चालू आहे मैदानात. सागर वर्सेस समाधान हा सामना रंगतोय. भाटीच्या समुद्रावर चुकीला माफी नाही आहे आणि नो बॉल दिले आहेत मात्र 7 धावा. देऊया एक डीजेला संधी. मधुर संगीत. थँक्यू डीजे. फ्री हिट सुद्धा आहे या नो बॉलवर. बघूया फ्री चेंडूवर फ्री टुर्नामेंटवर 7 धावा आलेत. टुर्नामेंट सुद्धा फ्री पर्व 6व आणि हा बॉल सुद्धा आता फ्री आहे. खाली रनआउट असेल या बॉलवर. बघूया फ्री हिटचा चेंडू. आता मात्र लेग साईडच्या दिशेने 1 धाव होईल, परंतु फ्री हिट आहे. दुसरी धाव आरामात होईल. कॅच पडली तरी हरकत नाही कारण की या बॉलवर आउट नव्हता. 2 धावा तर अशाच झाल्या असत्या. बघूया. आउट नव्हता या बॉलवर कारण की फ्री हिट होता. 3 चेंडू धावा झालेत त्या म्हणजे 11. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्लेचं षटक शिल्लक आहे. सागर याला चांगली गोलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल तेव्हाच सामना जिंकेल. चेंडू पडतोय आता मात्र शॉर्ट चेंडू आणि त्याला मिड डॉनच्या दिशेने पाठवलेला आहे. येतोय गोल्डन षटकार डीजे. कोली लोकांची एकी ठेवाला कोलिस्टी मावाल्यान 101 लाडू बघ खेळाला ते आयल्यान या बरे कामासाठी गोल्डन स्पोर्टची फुलं चमकल्यान या बरे कामासाठी गोल्डन स्पोर्टची. चिंतामध्ये टाकलेले आहे समाधानने. लागोपाठ मला वाटतं येतात 2 षटकार त्याच्या बॅटीतून. थोडं प्रश्नचिन्ह टाकलेलं आहे ते म्हणजे सागर यांच्या बॉलिंग मार्कवर, कारण की पहिला चेंडू फ्री हिटवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर सुद्धा आलाय षटकार. बघूया समाधान
ची बॅट टापलेली आहे. धावा झाल्या त्या म्हणजे 17. बघूया आता कुणाला पडतोय खतरा. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. चेंज फिल्डिंग चालू आहे, कारण की इकडे विकेट्स काढावं लागतील. जर पातवाडी संघाला विजय व्हायचा असेल, या सामन्यामध्ये राहायचं असेल, तर नक्की समाधानचं विकेट काढावं लागेल. धावसंख्या बराबर वाढले. धावसंख्या झाले 17. पुढचा चेंडू, 5वा चेंडू, पॉवर प्ले षटक चालू आहे. सागर वर्सेस समाधान हा सामना चालू आहे. आता मात्र स्टिअर केलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने 1 धावसाठी. धावसंख्या झाली 18. शेवटचा चेंडू आहे पॉवर प्ले षटकातील. बघूया आतिश, चांगला चेंडू आणि पहिल्या षटकाकडे धावसंख्या 18. पुढचं समालोचन करतील माझे मित्र स्वप्नील. थँक्यू. जबरदस्त सामना पाहायला भेटतो. तो मात्र लास्ट वर्षीचे फायनलिस्ट संघ दोन्ही आहेत ते मात्र पाचवाडी एका तरफ आहे. मात्र मॅन फ्रॉम वर्सोवा. आता सलामीची जोडी आहे. पहिलं षटक मला वाटतं हाताला घेतलं. पहिल्या षटकात तब्बर जबरदस्त फलंदाजी करण्यात आलेली आहे. ती मात्र डबल स्कोर बोर्डवर झालेलं आहे ते मात्र 18 विदाऊट लॉस. लगेच वेळ वाया घालू नका प्लीज पातवाडी संघ. जबरदस्त सामना आजपर्यंत भव्य दिव्य असं आकर्षण चषक आपल्याला पाहायला भेटते ते मात्र गोल्डन स्पोर्ट क्लब यांच्या माध्यमातून फ्री 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 असा एक भव्य दिव्य सोहळा. जर सोहळा जर बघितलं गेलं तर मला वाटतं ही सेकंड 12 म्हणून ओळखला जातो. म्हणून या जर टुर्नामेंटची ख्याती आहे ती मात्र खूप सर्व गावामध्ये वर्चस्व निर्माण करण्याची जी परंपरा जी आहे ती मात्र गोल्डन बॉयज संघा माध्यमातून नेहमी पाहायला भेटते. ती मात्र गोल्डन ट्रॉफी. परत एकदा मॅच चेंजर गोलंदाज प्रमोद पाटील. लेफ्ट हॅम राऊंड द विकेट मारा करतील. स्ट्राईकवर आहेत ते मात्र समाधान. नक्कीच लाभ करण्याचा प्रयत्न. हवे चेंडू जातो. शतरक्षण तिकडे तैनात. लगान टीम सारखे सगळे शतरक्षण जवळ आले होते आणि बॅक टू पवेलन केलेला आहे तो मात्र समाधान याला. कम ऑन डीजे. नक्कीच जबरदस्त अशी गोलंदाजी करताना दिसत आहे तो मात्र प्रमोद पाटील. गेल्या वर्षी जर बेस्ट गोलंदाजाचा मानकरी ठरला होता तोच चेंज ऑफ मॅच ऑफ द चेंज जर ठरला होता तो मात्र प्रमोद पाटील. आणि जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि आतापर्यंत आज ही त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याची यशस्वी ठरतो तो मात्र प्रमोद पाटील. अदनेश सारखा एक मोठा फलंदाजाला बॅक टू पवेलन केलेला आहे आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेला आहे तो मात्र अदनेश चायवाला. नक्कीच अप्रतिम असा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो तो फलंदाज मैदानात दाखल झालेला आहे तो मात्र अदनेश चायवाला. आता बघूया कशी फलंदाजी करतोय. गोलंदाज तोच, फलंदाज तोच. लाफ केलेला आहे. हवे चेंडू डोक्याला नतमस्तक सलामी देऊन जातो तो मात्र गोल्डन षटकार. कम ऑन डीजे. गावचा लुकायलाय बघावला कौरा आनंद सायलाय मनाला. गावचा लुकायलाय बघावला कौर आनंद सायलाय मनाला. भाटी गावाचं योधनानीलाय गोल्ड स्पोर्टचा बावटा फरकीलाय. भाटी गावाचं योधनानी. नक्कीच जबरदस्त अज्ञाच्या आवाजाच्या बॅटीतून येथे दमदार षटकार पाहायला भेटलाय. बघूया प्रमोद पाटील यांच्या गोलंदाजीवर परत एकदा त्याच पद्धतीने शस्त्रक्षण तिथे हजर आहे आणि ते थोडासा लांब राहिला त्या गोल चेंडू पासून. शतरक्षण आणि जीवनदान. टेक द मॅच आणि टेक द मॅच टू विन असं समीकरण असतं. त्या समीकरणापासून हुकलेलं आहे तो मात्र पातवाडी संघ आणि जीवनदान दिलेलं आहे ते मात्र अदनेश यांना. आणि अदनेश व्यक्तिगत 7 धावसंख्येवर खेळतो आणि संघाची धावसंख्या धावफलावर स्कोर बोर्डवर झालेले आहे ते मात्र 25 धावसंख्येवर. जबरदस्त फलंदाजी करताना दिसते तो मात्र वर्सोवा संघ. कुठेतरी सामना रोखवण्याचं काम होतं ते शतरक्षणाकडून झेल निसटला गेला
त्या समीकरणात जीवनदान +1 एक धाव मोजावी लागली आणि त्याच मोबदल्यात एक धावफळावर काउंट. परत एकदा रिव्हर्स सिप च्या माध्यमातून षटकार झाला असता मात्र एक धाव. जबरदस्त फलंदाजी करतो बाईकमॅन. दोन बाईक त्याच्या नावावर आहे तो फलंदाज अतिश. खरंच काय तो क्षण असेल. खरंच त्यालाही सुद्धा अश्रू अनावर नसतील झाले की खरंच आपल्या घरी मी क्रिकेटच्या माध्यमातून बाईक घेऊन जातो. खरंच घरची प्रेक्षक ही तेवढीच खुश असणार कारण आपल्या मुलांनी काहीतरी कामगिरी या टेनिस क्रिकेटमध्ये दाखवलेली आहे. त्याच्या नावावर 2 बाईक नोंद झालेल्या आहेत. खरंच ते क्षण बघण्यासारखे होते. आनंदाचे क्षण त्या अतिशच्या नावावर नोंद झालेले आहेत आणि तोच अतिश इकडे मैदानात हजर झालेला आहे आणि अप्रतिम अशी फलंदाजी अजूनपर्यंत खेळताना दिसतोय. परत एकदा प्रमोद पाटील आणि स्ट्राईकवर आहेत ते मात्र अदनेश. येस 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. परत एकदा प्रमोद पाटील अदनेशांच्यासाठी लाभ करण्याचा प्रयत्न. इस पॅटची फाईन एज झालेली आहे आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरलेला आहे. आता बघूया शेवटचा चेंडू घेऊन येईल एकदा परत प्रमोद पाटील. धावसंख्या धावफलावर जर झालेले आहे ते मात्र 26 धावसंख्येवर खेळतो तो मात्र वर्सोवा संघ. परत एकदा पातवाडी त्याच तासमध्ये गोलंदाजी करण्यात यशस्वी लाभ केलेला आहे. काहू करण्याच्या दिशेने 1 बॉम्ब्स बाउंड्री लाईनच्या दिशेने जातो. दणदणीत चौकार. कम ऑन डीजे. आज संकस गाजतई बंदराला जैसं उधाण आईलय दर्याला. गावगावचा लोकायलाय बघावला कौरा आनंद झालाय मनाला. गावगावचा लोकायलाय बघावला कवरा आनंद झालाय मनाला. वाटी गावाचे योधनाने लाय गोल्डन स्पोर्टचा बावटा फरकीला. वाटी गावाचे योधनाने लाय गोल्डन स्पोर्टचा बावटा. थँक्यू डीजे. नक्कीच 48 धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला संघ वर्सोवा संघ थोडंसं वर्चस्व निर्माण करताना दिसतो तो मात्र पातवाडी संघावर तब्बल 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलावर स्कोर बोर्डवर नेऊन गेल्यात त्या मात्र 30 या धावसंख्येवर. अप्रतिम अजूनपर्यंत फलंदाजी झालेली आहे ती मात्र वर्सोवा संघाची. आता नवीन गोलंदाज दाखल झालेला आहे तो मात्र होमकार. संघाचे संघ नायक. गरज काही चेंज करताना दिसतोय का. 24 चेंडू आणि धावसंख्येची गरज आहे ती मात्र फक्त आणि फक्त 18. नक्कीच एक तरफ मला वाटतं 1 लाखाची टुर्नामेंट मालवणी तिथे झालेली चालू आहे. तिकडे नगर वर्सेस मनोरी संघ असा दाखल झालेला आहे क्वार्टर फायनल मध्ये. आता परत एकदा होमकार टू स्ट्राईकवर आहे ते एक आक्रमक फलंदाज अतिश. भरपूर वर्ष या क्रिकेटसाठी आपलं डावफेस दाखवताना दिसतो तो मात्र अतिश. परत होमकार. दोघं जर बघितलं तर मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार. परत हॉफस्टॅम्पच्या बाहेरचा चेंडू. पंचांचे पंख हवेत. अवांतर धावसंख्येने भर. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलावर झालेली आहे ती मात्र 31 या धावसंख्येवर. थोडस लाईन लेन जर बघितले गेलं तर लँडिंग ही अप्रतिम होती मात्र थोडस भरकटलेला चेंडू टाकला गेला तो मात्र होमकार परत एकदा त्याच तासमध्ये गोलंदाजी करण्यात यशस्वी. परत ब्लॉक होलचा चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं ते ब्रह्मास्त्र यूज करताना दिसतो तो मात्र होमकार. या पण 1 धाव का रोखू शकले नाही. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वर झालेली आहे ती मात्र 32. चेतन सॉरी माफी असावी. चेतन. दोघं बंधू आहेत. होमकार आणि चेतन असं दोघं जण बंधू एकाच टीम मध्ये दाखल आहेत. परत एकदा खेळण्यासाठी सज्ज होमकार. अदनेश. परत चेंज ऑफ द प्लेस. गोलंदाजी करण्यात यशस्वी ठरतोय तो मात्र पंचांकडे अपील पण पंच आपल्या जागे बसतील. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतो तो मात्र चेतन. अप्रतिम असा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. मॅन फ्रॉम पातवाडी संघ जर बघितला गेलं तर तेवढाच बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. बघूया क्रिकेट आहे सोच कभीही. नक्कीच ब्लॉकचा चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न. शतरक्षण तिकडे हजर आहे. बॅक टू पबलन झालेला आहे तो मात्र अदनेश छावाला. कम ऑन डीजे. बाकी पुरण बायका बंदरा. संत गुणा विंचर बँडाचे तलावर नाचते गाव लोक सारा. संत गुणा विंचर बँडाचे तलावर नाचते गाव लोक सारा. वाटी गावाचे योधनाने लाय गोल्डन स्पोर्टचा बावटा
दीपक दादा यांची एंट्री झालेली आहे. आदर स्तंभ गोल्डन संघाचे सपोर्टर दीपक दादा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर येऊन त्यांनी आसन ग्रहण करायचं आहे. चेंडू अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 30 षटकातील चैतन चांगली गोलंदाजी करतोय. एक चांगला फलंदाज येतोय आकाश. हा फलंदाज जर मैदानामध्ये असला त्याची फटकेबाजी चालू झाली तर वन मॅन शो आर्मी आहे. आकाश लॉक झाला होता शॉट. नक्की तिकडे फिल्डर नव्हता. फिल्डर असता तर नक्की झेल झाला असता. धावसंख्या 33. उर्वरित अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 30 षटकातील चैतन्य यांचे सलामीला आलेला फलंदाज आतिश अजून मैदानात आहे. 5वा चेंडू चैतन्यांचा सामना करतील आतिश. आता मात्र खूपच चांगला चेंडू काय समजला नाही. तेवढीच चांगली किपिंग अनिकेत यांची. असे चेंडू टाकावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. काही डॉट बॉल टाकल्यावर बॅट्समॅनवर प्रेशर येतो. शेवटचा चेंडू 30 षटकातील बघूया. तीस षटकातील शेवटचा चेंडू चैतन्यांचा आतिशसाठी. चांगला ब्लॉक हॉलमध्ये चेंडू. 1 धाव पूर्ण केली व एकाच धावावर समाधान. पेस फिल्डर आहेत आतिश पातवाडी संघातील. 3 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती म्हणजे 34. ड्रीम्स ब्रेक येतोय मैदानात. सप्तशुंदीचे मालक मयूर. अंताना जोगेश आहेत. ऋषभ आहेत. चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. बघूया 14 षटक कोण घेऊन येतोय.
8 धावांची गरज. अपेक्षेपेक्षा जास्त पंच लॉयड यांचा इशारा. अमानी चेंडू एक धाव वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजे 41. 7 धावांची गरज आहे. चांगल्या पद्धतीने सन्मान दिलेला आहे चेंडूला. चांगल्या टप्प्यावर 1 धावेसाठी बघूया. महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलमध्ये आकाश षटकार मारून विजयी करतो का आपल्या संघाला. 6 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू आणि चांगला झेल. प्रयत्न सुद्धा चांगला होता. डीजे दरवर्षाची वाणी आमचं क्रिकेटचे मॅच थिलँड एंट्री नाही घेत बिलकुल. टीमनी टीमा आवतीलँड गोल्डन स्पोर्ट हाय भाटीची शान. गड वाटते तुमचा कारभार. गोल्डन स्पोर्ट हाय भाटीची शान. गड वाटते तुमचा कारभार. कोली लोकांची एकी ठेवाला कोलीस टीमा वाल्यान. 101 लाडू बघा खेळाला ते आयल्यान. या बरे Thank you, DJ. कामासाठी नक्कीच झू कोलीवाडा वर्सेस अंकुश नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. झू कोलीवाड्याला मी नम्र विनंती करतोय, जसा सामना जिंकला की तुम्ही लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तसंच अंकुश विल्यांना मी नम्र विनंती करतो की तुमची ही सलामीची जोडी रेडी ठेवायची आहे. कारण हा समुद्राचा किनारा आहे. समुद्र आपल्यासाठी खरंच थांबणारा नाही, नॅचरल आहे. कारण त्याची भरती सुरू झालेली आहे. एखादी ती भरती क्रीज जर आली तर नक्कीच आपल्याला सामने थांबवावे लागतील. ते घडावं नाही म्हणून मी तुम्हाला नम्र विनंती करतोय की लगेच सामना संपला की लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नक्कीच प्रमोद पाटील परत एकदा त्याच लयमध्ये लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला. एकच धावे बरं समाधान आहे. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती मात्र 43. एखादा मॅच विनिंग फटका पाहायला भेटेल का आतिश यांच्या माध्यमातून. एखाद्या षटकार ठोकेल का आणि या एक क्षण टिपला जाईल का मॅच विन. परत लाभ करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने शतरक्षण तिकडे तैनात. एकच धावेवर जबरदस्त फेकी. एकच धावेवर समाधान. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर झाले ते मात्र 44. 44 या धावसंख्येवर आता फक्त आणि फक्त गरज आहे ती मात्र 4 या धावसंख्येची. यानंतर झू कोलीवाडा लगेच रेडी राहायचा आहे. परत लाभतेच तरार आणि मॅच विनिंग फटका आणि सामना जिंकलेला आहे तो मात्र वर्सोवा संघ. हार्डलक म्हणावं लागेल ते मात्र पातवाडी संघ. झू कोलीवाडा लगेच मी विनंती करतो लगेच मैदानात त्याचा ताबा घ्यायचा. झू कोलीवाडा संघ अदनेश चावाला मॅन ऑफ द मॅचचा पानकरी ठरलेला आहे. अदनेश यांना विनंती करतो की तुमचा सन्मान घेऊन जायचा आहे. नक्कीच हडलग मानावा लागेल. लास्ट वर्षीचा फायनलिस्ट संघ जो जिंकलेला संघ आज कुठे पराभूत करण्यात यशस्वी ठरला तो मात्र वर्सोवा संघ. हार्डलक मानावा लागेल पातवाडी संघ आणि पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश केलेला संघ आहे तो मात्र मॅन फ्रॉम वर्सोवा संघ. त्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा पानकरी ठरलेला फलंदाज आहे तो मात्र अदनेश चायवाला. एक जबरदस्त अष्टपैलू कामगिरी पाहायला भेटली. रोशन मड संघाचा एक उच्च दर्जाचा गोलंदाज म्हणून आला त्याचाही इथे आगमन झालेला आहे. नक्कीच अप्रतिम अशी कामगिरी पाहायला भेटली ती मात्र अदनेश चायवाला यांच्याकडून. तब्बल हॅट्रिकची संधी सुद्धा त्याच्याच माध्यमातून नोंद झालेली आहे. प्रथम हॅट्रिकची संधी झालेली आहे तरी मात्र या ग्राउंडवर अदनेश यांच्या माध्यमातून. आणि पातवाडी संघाने अडलग आहे तुमचं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. आमची या टीमची या टुर्नामेंटची शोभा म्हणून तुम्हाला एक सन्मान चिन्ह म्हणून परिधान करण्यात येत आहे. ते सन्मान चिन्ह पातवाडी संघाने घेऊन जायचं आहे. नक्कीच अदनेश आलेला आहे. तर या सामन्याचा हिरो अदनेश यानं 500 रुपयांचं पारितोषिक तसंच ऑनलाईन 1000 रुपये हॅट्रिक म्हणून ऑनलाईन गुगल पे आले आहेत. आणि 500 रुपये आणि प्लस मॅन ऑफ द मॅच.
विजय नगी यांच्याकडून 500 रुपये तसंच मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट अदनेश यांना परिधान करण्यात येत आहे. अस्तपैलू कामगिरी पाहायला भेटली ती मात्र अदनेश यांच्या माध्यमातून आणि आपले गावाचे रहिवासी यांच्या माध्यमातून एक टी शर्ट आणि 500 रुपयांचं पारितोषिक परिधान करण्यात येत आलेलं आहे. अप्रतिम अस्तपैलू कामगिरी अदनेश यांच्या माध्यमातून मामफॉर्म वर्सोवा. लगेच पातवाडी संघाच्या संघटनेकडे विनंती करतो की तुमचंही एक सन्मान चिन्ह आमची क्रिकेटची शोभा वाढवण्याचं जे काम केलेलं आहे नक्कीच आमची कायम आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह नाही आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आहे ते सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. लगेच आता सामन्याला सुरुवात होणार आहे ते मात्र अंकुश वर्सेस झू कोलीवाडा संघ. सोमवारी 10 वाजता तुम्हाला कॉल करणार. नक्कीच मामा सुद्धा आलेले आहेत. वर्सोवाचे वरिष्ठ खेळाडू इकडे आलेले आहेत. संदीप उर्फ मामा. खरंच काय नाव आहे या संदीप मामांचं नाव जर बघितलं गेलं तर वर्सोवामध्ये कोण विसरणार. मंडे. नक्कीच ह्याच मामाने या टीमला घडवण्याचं काम केलेलं आहे. ते सुद्धा आपल्या या मॅचची शोभा वाढवण्यासाठी या टुर्नामेंटची शोभा वाढवण्यासाठी आलेले होते. नक्कीच भरपूर असे खेळाडू इकडे आगमन झालं होतं कारण भरपूर असा सपोर्ट आहे. कलीम अन्सारी जिथे कुठे असतील त्याने संमेलन कक्ष गेले. मोबाईल तुमचा इकडे आहे. विक्रम कपूर जिथे कुठे असतील त्यांचंही सुद्धा आगमन झालेलं आहे. नक्कीच ॲडव्होकेट विक्रम कपूर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांना मी नक्कीच संमेलन कक्षाकडे येण्याची कृपा करतो. खरंच भरपूर असं एक नाव आहे ते नाव इकडे इथे हजर झालेलं आहे तर त्यांनाही मी संमेलन कक्षाकडे येण्याची कृपा केलेली आहे. आसनग्रस्त करायचं आहे आणि समालोचनाचा भार तुमच्या खांद्यावर देण्याचं काम करतो मी. धन्यवाद. हॅलो चेक चेक. हॅलो. सामना होणार आहे तो म्हणजे झू कोलीवाडा विरुद्ध अंकुश स्पोर्ट्स क्लब मड. एका बाजूला आहे झू कोलीवाडातील एक चांगला संघ. गेले कित्येक वर्ष या मैदानावरती या स्पर्धेसाठी हा संघ नेहमीच इकडे हजर असतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे अंकुश संघ. GMD चषक 2024 जय माता दी ग्रुप यांनी तिथे GMD क्रिकेट ग्राउंड झू कोलीवाडा झू बीच सांताक्रूज पश्चिम इथे टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. दिनांक 16 आणि 17 मार्च 2024. ही सुद्धा टुर्नामेंट फ्री एंट्री टुर्नामेंट आहे. नक्कीच गोल्डन स्पोर्ट्स क्लब द्वारा आयोजित ही स्पर्धा सुद्धा फ्री एंट्री आहे. कुठचंही प्रवेश शुल्क न घेता भव्य असं ही स्पर्धा आयोजित केली जाते. दरवर्षी भाटीच्या समुद्र किनाऱ्यावरती निसर्गरम्य वातावरण. पहिला चेंडू सुरेख फटका स्टेटच्या दिशेने मारलेला आहे. नक्कीच 4 धावा भेटतायत की नाही बघूया. सुंदर सतरक्षण तिथे मात्र म्हणावं लागेल. बारावा खिलाडू पाठवायचा आहे झू कोलीवाडानी. भावेश. वैयक्तिक पहिला संघाचा पहिला. थोडासा रनअप आहे. 3 ते 4 पावलांचा रनअप. उंच खुरे असे गोलंदाज. चेंडू पडतोय. मारण्याचा प्रयत्न फसतोय. वाईटचे दात मागत होते. पंचांनी फेटाळून लावलेले एक निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूनी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 वर. 2 चेंडू 2 धावा. सुरेख गोलंदाजी सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू स्ट्रेटच्या दिशेने मारला होता. नक्कीच पुन्हा एकदा चेंडू हवेत. बघूया झेलबाद होत आहेत की नाही.
आणि एक सुंदर अप्रतिम असं झेल तिथे घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे एक झटका बसतोय अंकुश स्पोर्ट्स क्लबला. कैलास यांच्या स्वरूपात एक मोठा झटका बसतोय. सुरुवातीच्या फळीतले चांगले फलंदाज तंबूत परतत आहेत.